मी इंद्राणीताईंच्या घरी त्रिनयना देवीच्या देवळातून जो ग्रंथ चोरीला गेला तो शोधायला गेले होते। साहेब मला काही करून तो ग्रंथ मिळवायचा आहे। अनबिलिव्हेबल नेत्रा, आता त्या ग्रंथाचा आणि इंद्राणीचा काय संबंध आहे? साहेब तो नेत्रा, तू ना दिवसेंदिवस खूप विचित्र वागत चाललीस। मला सांग, तुला तुला हे घर म्हणजे नक्की काय वाटतं? हे घर म्हणजे तू तुझ्या मनात रचलेली गोष्ट नाहीये नेत्रा। देवी, ग्रंथ, वरदान असं काही नाहीये इथे। आणि मागे ज्या काही गोष्टी घडल्या ना, त्या सगळ्या कोइन्सिडन्स होत्या, योगायोग होत्या फक्त। त्याला काहीतरी सायंटिफिक सायकोलॉजिकल रिझन्स होते। आता मला सगळं व्यवस्थित करू लागलं। साहेब तसं नाहीये नेत्रा, तू ना सगळे लिमिट्स क्रॉस केलेत आता। बस झालंय साहेब। युअर आउट ऑफ युअर माइंड। वेळ लागलाय तुला। साहेब मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या। काय ऐकून घेऊ नेत्रा? तुम्ही काय करता इथे? कॉफी करते। अहो मला सांगायचं ना, मी दिली असते करून। मी करते। नाही नाही, मी करते। माझी कामं दुसऱ्यांनी केली तर मला नाही आवडत। काय झालं, डोकं दुखतंय का? हो, खूप जड झालंय। बरं तुम्ही बसा, मी कॉफी देते तुम्हाला। थँक्यू। तुम्ही ड्रिंक करता का? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल। असतात प्रत्येकाची आपापली काही कारणं। तुम्ही मला मदत करू शकता का? प्लीज नाही नका म्हणू। तुमची जी काही फी आहे ती मला सांगा, मी पे करेन। हे मला शक्य असेल तर मी नक्की करेन। माझा केदार कुठे आहे? अजून किती वर्ष वाट पाहायची मी त्याची? खूप वर्ष झाली हो, मी नुसती वाटच बघतेय त्याची। हे बघा, तुमची जी काही शक्ती आहे ना तिचा वापर करा आणि प्लीज प्लीज मला सांगा, माझा केदार परत कधी येणार आहे? हे एक काम करा ना माझं, प्लीज। झाली सकाळ केतकी? तुझी झाली ना सकाळ? दिवस सुरू झाल्या झाल्या आलीस मला बोलायला। म्हणून म्हणत असते जास्त पिऊ नकोस, चिडचिड। हे बघ प्लीज, तू माझी दारू काढू नकोस। मी काही बोललेच नसते, पण तू रूम मध्ये त्या बाटल्या तशाच ठेवून आली आहेस। आईना कळलं तर काय होईल? बघ म्हणजे आवरतेस का घेऊन येऊ आईंना? हा केदार म्हणजे केतकीचा नवरा ना? काय प्रकरण आहे केदारचं? ती विचारत होती मला, काय झालंय त्याला? आम्हालाही काही कळलेलं नाही अजून नीट। तू काही केलं नाहीयेस ना?
नेत्राने हे असं एकच पैंजण का ठेवलं इथे? झाला वेळ काढून तुझा? कपाट लावत होते. कामात लक्ष नाहीये तुझं. काय झालं? अद्वैत नेत्राबरोबर गेलाय. तो फोन उचलत नाहीये. मला टेन्शन यायला लागलंय. नेत्राने काही घोळ घालायला नको. मग त्याच्यात माझी काय चूक? तू नेत्राच्या मनातलं नीट ऐकू शकली नाहीयेस. ऐकलंय आणि तुला सांगितलंय सुद्धा. तिच्या मनात फक्त एवढंच चालू होतं की अद्वैत सगळीकडे एकटा जातोय आणि तिला त्याची काळजी वाटते. एवढंच कसं सुरू असेल? एवढंच सुरू आहे. इतकं सगळं घडल्यानंतर नेत्रा अशी शांत कशी राहू शकेल? काहीतरी मनात सुरू असणारच तिच्या. नाही, एवढंच सुरू आहे. काय झालंय बंटी? काय झालंय? मला ना मला काहीतरी होत आहे ताई. काय होतंय? मला ना नाकातून रक्त रक्त येत होतं दुपारी. आता सुद्धा येते मध्ये मध्ये नाकातून रक्त येत ताई. बंटी ऐक, हे बघ, उन्हाळा जास्त आहे की नाही, ऊन वाढलंय त्यामुळे होतंय ते. मला काही होणार नाही ना ताई? हे नक्की काय होतंय माझ्या बरोबर ताई? बीपी वाढलं असेल तुझं, डॉक्टरांकडे जाऊन ये. नाही, सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे ताई. ऐक, तू आराम कर, बरं वाटेल तुला. हा, राहण्याची व्यवस्था झाली ना तुझी? दैवाची तर वर जाण्याची पण व्यवस्था झाली बहुतेक. नको ना असं बोलूस काहीतरी. काय होतंय तुला? तू बरा होणार आहेस, आराम कर जरा फक्त. भीती वाटते मला ताई, भीती वाटते. ऐक बंटी, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊस तू. काही होणार नाही तुला. हा, आराम केलास की बरं वाटणार आहे, कळतंय का? आणि तू मला फोन करू नकोस, मी करेन स्वतः. हा, टेन्शन घेऊ नकोस, आराम कर, बरं वाटेल. ओके? अनिल सुद्धा म्हणायचे त्यांच्या नाकातून रक्त यायचं. कशामुळे होतं हे सगळं? तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहून गेलं. कशाबद्दल? काल रुपालीबाई साहेब मला त्रास देत होत्या तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली. त्यांना बाहेर जायला सांगितलं. त्यासाठी थँक्यू. ठीक. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागत असेल ना? कसला? हेच तुमच्याकडे शक्ती आहे ना, समोरच्याचं मन वाचता येतं तुम्हाला. मग त्याचा खूप अभ्यास करावा लागला असेल ना तुम्हाला? काय झालं? अगं बाई, सावज स्वतःहून चालत वाघिणीच्या गुहेत आलं. आता तुम्ही स्वतःला वाघीण म्हणाल्याच आहात, तर एक सांगते. जरा तुमच्या या गुहेतून, म्हणजे तुमच्या या विश्वातून बाहेर पडा. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
सगळं स्पष्ट झालंय मला. आता वाघिणीला गुहेत बसून कसं कळणार की ज्या जंगलावर ती राज्य करण्याचा विचार करते ते जंगल तर वणव्यात बेचिराख व्हायला निघालंय. असो, थेट मुद्द्याचं बोलते. त्या इंद्राणीताईंना तुम्ही या घरात का आणलंय ते कळलंय मला. माझ्या मनात काय सुरू आहे, काय विचार चालले आहेत ते जाणून घेण्यासाठी आणलंय ना तुम्ही इथे. मग काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? काय सुरू आहे माझ्या डोक्यात? काहीतरी सांगितलंच असेल ना? नाही, हरकत नाही, मी स्वतः सांगते. आज सकाळी अंथरुणात असताना मी बरेच विचार करत होते. अद्वैत साहेबांना ऑफिसला सोडायला जायचंय, बंटी मामांना कसं शोधायचं, तुमची पुढची खेळी काय असणार, हे सगळे विचार चालू होते माझ्या डोक्यात. आणि त्याच वेळेला इंद्राणीताई माझ्याकडे बघत होत्या आणि मनातलं ओळखताना त्या अशी एक हस्तमुद्रा करतात ना, ती सुद्धा त्यांनी केली होती. म्हणजे अर्थात त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. त्यांनी सांगितलं तुम्हाला? नाही सांगितलं? कपाट उघडं काय? बॅग, दागिने, माझे पैसे. चोरी झाली आहे, चोरी. दागिने, पैसे सगळे गेला. विकायला लागलो. ग्रंथ ठेवला, फक्त ग्रंथ ठेवलाय. अरे का लोणचं घालू का या ग्रंथाचं? त्रिनयना देवीची भक्त आहेस ना तू? वरदान आहे ना तुला त्रिनयना देवीचं? त्याच त्रिनयना देवीची शपथ घालते तुला. सांग, नेत्राच्या मनातलं तुला वाचता येतं की नाही? नाही, नेत्राच्या मनातलं मला ऐकू येत नाही. का खोटं बोललीस मग? खोटं नाही बोलले. खोटंच बोललीस. नेत्राच्या मनातलं तुला वाचता येत नाही हे मला सांगितलं का नाहीस तू? जरा शांत होशील तू आधी? तुला कसं सांगू कळत नाहीये मला. नेत्रा आणि मी, आम्ही दोघीही त्रिनयना देवीच्या भक्त होतो. आम्हाला दोघींनाही तिचं वरदान आहे. आणि जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर मी माझी शक्ती वापरू शकत नाही. मग काय उपयोग आहे तुझ्या वरदानाचा? मी तुला इथे आणलं होतं ते नेत्राच्या मनातलं ओळखायला. पण नेत्राच्या मनातलं वाचता येत नाही ह्याचा अर्थ मला वरदान नाही असं नाही ना? काय पूजायचंय ते वरदान? जर तुला नेत्राच्या मनातलं ओळखता येत नसेल तर तुझ्या त्या वरदानाची, तुझ्या त्या शक्तीची किंमत शून्य आहे माझ्या लेखी. बघत बसू नकोस, निघून जा इथून. बिनकामाच्या गोष्टी आणि बिनकामाची माणसं ठेवून घेत नाही मी घरात. माझ्या त्रिनयना देवीचा ग्रंथ बघू नंतर. आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चालते हो.
साहेब निघायचं? चला. निघूया, पण झालंय काय तुला आज? नाही, काही नाही. नेत्रा, सांगणारच का मला? साहेब, तुम्हाला इंद्राणीताई या घरात नको होत्या ना? हो, पण मग काय झालंय काय? साहेब, मी 2 मिनिटात आले. मी येते, मग आपण निघूया. नेत्रा, नेत्रा थांब. तू इंद्राणी बद्दल काहीतरी सांगत होतीस मला आता. हो, मी तुम्हाला सांगते, सगळं सांगते. मी फक्त 2 मिनिटात आले साहेब. आलेच. काय झालं? ही निघाली होती, मग अशी अचानक थांबली का? बघते मी. काय झालं इंद्राणी मॅडम? इंद्राणीताईंना नमिता मावशी दिसल्या. परत गेली रूम मध्ये. काय प्रकार आहे हा? साहेब, मलाच काही कळत नाहीये. नमिता मावशी? तिचा काय संबंध आता? नेत्रा, जे काही आहे ना ते मला क्लिअर सांग. आधीच खूप प्रॉब्लेम आहेत घरात, मला अजून नवीन काही नकोय. पण साहेब, मला खरंच काहीच माहित नाहीये. तू लपवतीयस का काही माझ्यापासून? नाही साहेब, तसं काही नाहीये. मग तू आणि इंद्राणी रूम मध्ये गेल्यावर तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं ज्यामुळे इंद्राणी लगेच बॅग घेऊन निघाली आणि अचानक जाता जाता थांबली? काय? इंद्राणीला घरातून जा म्हटल्यावर लगेच जायला निघाली होती. पण मग अचानक काय झालं? आणि जर तिला दुसरी संधी हवीच होती तर मग मी तिला घरातून निघायला सांगितलं तेव्हाच का नाही मागितली? आता हिच्या मनात काही भलतच नाही ना सुरू झालंय? या वरदान असलेल्या मुलींना खरंच डोक्याला ताप आहेत. मी नंतर करते बंटी फोन तुला. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. रडायला काय झालं? ताई ताई काय नाही झालं विचार. काय नाही झालं विचार. वांदे झाले सगळे. वांदे झाले सगळे. तुला माहितीये तुझा भाऊ ना भिकेला लागला. भिकेला. काय झालंय? काय झालं? काय झालं? ते लोक आले होते. सगळे घेऊन गेले. सगळे पैसे दागिने
सगळं चोरून दिलं. काहीच तर राहिलं माझ्याकडे ताई. तुला माहिती अंगावर एक जोड कपडा तेवढंच राहिले. खाण्यापिण्याचं वांदे झाले ताई. माझ्याकडे पैसे नाही ताई. ऐक, ग्रंथाचं काय? ग्रंथ आहे ना? ग्रंथ आहे. ग्रंथ आहे. ग्रंथ मी तो काय ते उशीचा आभार आहे ना, त्याच्यात लपून घेऊन आलो. ताई ताई मी एक काम करतो. मी ना हा ग्रंथ विकतो, रद्दीमध्ये विकतो. 100, 150, 200 रुपये काहीतरी मिळते. भूक लागले, माझं खाण्यापिण्याचं वांदे झालं. तुला विकेन मी रद्दीच्या भावात, कळतंय? हा बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तुला तुझ्या भावापेक्षा हा ग्रंथ जास्त महत्वाचा आहे. विसरलोच मी. बरोबर आहे ताई. बंटी, जप स्वतःला. हा, स्वतःला जप आणि त्या ग्रंथाला जीवापेक्षा जास्त जप जरा, प्लीज. हा हा मला जपायचंय. मला ना खूप भीती वाटते. सगळं चोरून दिलं ना, सगळं चोरून दिलं. पैसे, माझी बॅग, कपडे, दागिने. मला भीती वाटते. मला पण मारून टाकायला कमी नाही करणार. नाकातून रक्त आलं माझ्या. मला भीती वाटते. मला मरायचं नाही. मी मरणार नाही ताई. मी येतो तुझ्या घरी राहायला. कशाला? तुला कळत नाही का बंटी? इथे आला असं शेखर आणि नेत्रा काय करतील माहितीये ना तुला? मग काय करू मी? या ग्रंथामुळे ना इकडे आर तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी ताई. तू थांब जरा. अशा अवस्थेत कसं ताई मी. ऐक बंटी, तू कुठे आहेस आत्ता? मला ऍड्रेस पाठव, लोकेशन पाठव. मी येऊन भेटते तुला. भेटून बोलूया आपण. आणि मी तो ग्रंथ आहे ना माझ्या बरोबर इथे घेऊन येते. मी संधी दिली आहे तुला इंद्राणी. तू काय करतेस, कशासाठी करतेस, ते सगळं मला कळायला हवं. आत्ताच्या आता सांग, ही काय भानगड आहे? भानगड नाहीये, आख्यायिका आहे ती. काय? बरं सांगते, ऐक. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनी देवीने अवतार घेऊन विरोचकाचा वध केला होता. ज्या दिवशी देवीने वध केला त्या दिवशी देवीला शांत करण्यासाठी हळद कुंकवाने तिचा मळवट भरला गेला, अशी आख्यायिका आहे. आणि म्हणूनच आजही देवीच्या प्रकट दिनाला देवीचा हळद कुंकवाने मळवट भरून तिची आराधना केली जाते. प्रकट दिनाला हळद कुंकवाला अतिशय महत्व आहे. त्या दिवशी हळद कुंकवाला खूप पवित्र मानलं जातं. प्रकट दिनाला हळद कुंकू कुणाकडूनही ओलांडलं जाऊ नये किंवा त्यावर कुणाचाही पाय पडू नये, नाहीतर देवीचा कोप होतो. आणि हेच आपल्याला नेत्राकडून करून घ्यायचंय. देवीच्या प्रकट दिनाला नेत्राकडून हळद कुंकू ओलांडलं तरी गेलं पाहिजे किंवा तिचा त्यावर पाय तरी पडला पाहिजे. पण असं झालं तर देवीचा कोप होईल. आणि कोप होईल म्हणजे नक्की काय होईल? काहीही अघटित घडू शकतं नेत्राबरोबर. तिच्या जीवावर बेतू शकतं किंवा कदाचित तिच्याकडे असलेलं वरदान, शक्ती संपुष्टात येऊ शकते. अरे काय अवस्था झाली आहे बंटी तुझी? तुझ्यामुळे झालंय सगळं ताई. तुझ्यामुळे ठिकठिकाणी अजून माझे पोस्टर्स लागलेत. 1 लाख रुपये मिळणार म्हणून. तुझ्यामुळे झालं. माझ्याकडचं सगळं सामान, पैसे सगळं चोरीला गेलं. काहीच नाही राहिलं माझ्याकडे ताई. ग्रंथ दे. ग्रंथ दे बंटी. नाही ताई, नाही देणार मी ताई. अरे तू सुरक्षित राहावास म्हणूनच म्हणतेय. तो ग्रंथ माझ्याकडे असला तर सुरक्षित राहशील तू. काय कळत नाहीये का? कळत नाहीये? हे नाकातनं रक्त वगैरे कशामुळे आलं होतं? नाही आलंय. हे या ग्रंथामुळे आलं होतं बंटी. म्हणून म्हणते ग्रंथ माझ्याकडे दे. तो ग्रंथ स्वतःकडे ठेवला तर फुकटचा मरशी. मी का मरेल? मी नाही म्हणत ताई. मी काही केलंच नाही ताई. मी का मरणार आहे? शांत हो. काय घेशील शांत व्हायला? 75 लाख ताई. माझे 75 लाख देऊन टाक. हे बाबा तुम्हाला पैसे दिले असते ताई, मी इकडनं निघून जाय. मी कामचं निघून जाईन इकडनं. खरंच मला माझे पैसे देऊन टाका ताई. हे घे. आता एवढे ठेव. हा शांत राहा. एवढीची चिल्लर कशाला देते? माझ्या हक्काचे पैसे दे ना मला. 75 लाख रुपये. मी 10 करोड देईन तुला. जरा थांब. कधी देणार आहेस तुम्हाला माझे पैसे? मी म्हातारा झाल्यानंतर देणार आहेस का? पण ते असं काय करतोयस?
जरा जरा अडचणी आहेत घरात. ते मला काय माहिती नाही. मी काम करतो. मी येऊन ना तू घरी येऊन राहतो ताई. हा तू तुझ्या घरच्यांना जे काय उत्तर द्यायचं ना ते तुझं तू दे. मूर्खपणा करू नकोस. मूर्खपणा करू नकोस, मी सांगते ते ऐक. ते पैसे घे आणि इथून जा कुठेतरी, लपून राहा, बाहेर येऊ नकोस प्लीज. कुठे लपू? आता फक्त स्मशानात जायची वेळ राहिली बाकी. काय बोलतोयस बंटी? असं होऊ देईन का मी? नाही होऊ देणार. मी करेन काहीतरी, पण तू जिवंत राहा बंटी. आगाऊपणा करू नकोस. आणि जर आगाऊपणा केलास ना तर हा ग्रंथ तुला स्मशानात नाही पोहोचवणार, पण मी स्मशानात नक्की पोहोचवेन. तेव्हा शांत राहायचं. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कनधिटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई. आठवल्या ओळी ग्रंथातल्या आहेत. अर्थ लक्षात आला असेल ना तुमच्या? जर तुम्ही ग्रंथ वाचलाय तर या ओळींच्या अर्थाप्रमाणे तुम्ही आता जिवंत नसता, पण तरीही तुम्ही जिवंत आहात. कसं काय? तुम्हाला दिव्य दृष्टी आहे. देवी आईचं वरदान आहे तुम्हाला. सांगा ना, तुम्ही ग्रंथ वाचलाय तरी तुम्ही जिवंत कशा? नाही ते मी उगाच सांगितलं होतं. मी नाही वाचलाय ग्रंथ. आणि मला काम करायचंय, मला डिस्टर्ब नको करूस. कसलं काम करायचं तुम्हाला? ज्या कामासाठी तुम्ही या घरात आलात ना ते काम कधीच पूर्ण होणार नाहीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आज तुम्ही जायला निघाला होता ना, मग अचानक का थांबलात? असं काय झालं अचानक? ज्यांनी तुम्हाला या घरात आणलंय त्यांनी नाही ना थांबवलं तुम्हाला, मग तरीही का थांबलात? कोणी थांबवलं तुम्हाला? काकू, हे काय तुम्ही नाश्त्याची सगळी तयारी पण केली? मला आवाज द्यायचा ना. अगं पोहे झालेत सुद्धा. सगळ्यांसाठी पोहे केलेत, पण अद्वैतला उपमा हवाय, त्याचीच तयारी करते. बरं ठीक आहे, द्या मी करते. हे राहू दे. तू अद्वैत सोबत ऑफिसला जाते, जायच्या आधी सगळी तयारी करून ठेवतेस. मला पण करू दे ना सगळं काहीतरी. काकू पण आता हे मी करते ना. राहू दे ना काकू. बरं, तुला काहीतरी करायचंच आहे ना, मस्तपैकी चहा कर. नेत्रा, हा, इंद्राणी मॅडम उठल्या नाहीत का अजून? मी म्हणजे मगाचपासून बाहेर आल्या नाहीत म्हणून विचारलं. नाही, त्या कधीच उठल्या. योगासनं करतायत. तुला काय वाटतं ग त्यांच्याबद्दल? मला की नाही काही कळतच नाही त्यांचं. म्हणजे असं वाटतं की त्यांना आपल्या मनातलं कसं काय वाचता येत असेल, पण त्या सगळं बरोबर सांगतात आणि मग विश्वास बसतो. इंद्राणीताई बाईसाहेबांच्या सांगण्यावरून इथे आल्या असल्या, त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळं करत असल्या तरी त्यांच्या बोलण्यातली एक गोष्ट खरी वाटते. ग्रंथ इंद्राणीताईंकडे नाहीये, ग्रंथ बाईसाहेबांकडेच आहे. पण तो त्यांच्याकडून मिळवू कसा? बाईसाहेब इतके सहजासहजी ग्रंथ नाही देणार. आता या ग्रंथाचं काय आहे मध्येच?
तू तो ग्रंथ चोरायला इंद्राणीच्या घरी गेलीस. इंद्राणी म्हणते तिने तो ग्रंथ वाचलाय. अचानक हा ग्रंथ सगळ्याचं सेंटर कसं काय झालं? ये बस. मित्र, तुला माहिती आहे, तू न सांगताही मला तुझ्या मनातलं कळतं. त्या इंद्राणी सारख्या काही ट्रिक्स नाही वापरतायत मला. बट अनफॉर्च्युनेटली तू मला जरी सांगितलं नाहीस तरी तुझ्या डोळ्यातून तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतं. आत्ता सुद्धा मला कॉफी द्यायची म्हणून इथे नाही गेलीस तू. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून आलीस, बरोबर ना? काय बोलायचं? काल आपण बोललो होतो ना त्या ग्रंथाबद्दल. त्याचं काय? साहेब, मागे एकदा तुम्ही मला म्हणाला होता की तो ग्रंथ शोधायला तुम्ही माझी मदत कराल. कराल अजूनही मदत? समजा जर तो ग्रंथ तुला परत मिळाला तर तू वावशीला परत जाशील. साहेब, मला माहिती आहे तो ग्रंथ कोणाकडे आहे. इंद्राणीकडे. हो ना? मग काय तिच्या घरी जायचं परत ग्रंथ शोधायला? त्या दिवशी काय झालं होतं विसरलीस का तू? हं? आणि जर तो ग्रंथ इंद्राणीकडे तर तिच्याकडे मागत का नाहीस तो ग्रंथ? कारण तो ग्रंथ त्यांच्याकडे नाहीये साहेब. मग कोणाकडे आहे तो ग्रंथ? रुपालीबाई साहेबांकडे. मित्रा, 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 काय झालंय? हा? काही त्रास होतोय का तुला? बरं वाटत नाहीये का? नाही का? नाही, काही नाही, काही नाही. राहू दे. कशी आहेस तू? ओके आहे. आता मी काही जात नाही आधी. माझी सून आली आहे कित्येक दिवसांनी. गप्पा मारायच्यात मला. आलीच. हो. कशा आहात तुम्ही बाईजी? मी मस्त. तू कशी आहे? आता ठीक आहे. गुड टू सी यू अगेन.
ग्रंथानं जीव काढतोय माझा. आत्ताच बँकेला आग लागायची होती. हा ग्रंथ अजून घरात कसा ठेवू मी? कोणी पाहिला तर काय करू? शांत हो. रुपाली, असा धीर सोडून नाही चालणार. आतापर्यंत जे काही घडलंय ते या ग्रंथामुळेच घडलंय. आणि यापुढे जे घडेल ते या ग्रंथामुळेच घडेल. अजून एक दिवस हा ग्रंथ ठेवून घे. मग उद्या त्रिनयना देवीचा प्रकट दिन आहे. आणि इंद्राणी म्हणते तसं उद्या त्रिनयना देवीच्या प्रकट दिनीच नेत्राचा काटा काढला जाणार. त्रिनयना देवीचा प्रकट दिन जोशात साजरा होणार.